तर या उन्हाळ्यामध्ये आपण ऊन ऊन म्हणतो आणि खूप काही काम करून जातो बरं का. प्रत्येक जण म्हणतं ऊन लागतं, पण लेडीज अशा आहे ना महिला की त्या उन्हाळ्यामध्ये या सर्व वाळवणीच्या काम करतच असतात. तर मी पण करत आहे आज डाळीचे वडे. तर त्यासाठी घेतलेले आहे मी मठाची डाळ घेतली आहे 1 किलो, मुगाची डाळ घेतली आहे अर्धा किलो, चवळीची डाळ घेतली आहे पाव किलो आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पाव किलो. तर अशा प्रकारच्या मी या डाळी घेतल्या आहे. रात्री 12 वाजता मी या डाळी भिजत टाकल्या आणि आता सकाळी 9 वाजता 8:30 वाजता मी ह्या डाळी धुवून घेत आहे. तर बघा मी रात्री सुद्धा ह्या डाळी 4 पाण्याने धुतल्या आहे आणि आता सुद्धा मी या 3 पाण्याने धुवून घेत आहे. तर बघा डाळीवर किती फेस आलेला आहे. तर हा फेस काढूनच घ्यायचा, नाहीतर वड्याला बुरशी लागते आणि वडे खराब होतात. कारण आपण वर्षभर हे टिकवून ठेवतो ना, तर त्यासाठी हे स्वच्छ धुण्या खूप गरजेचे आहे. तर मी म्हटलं चला बसूनच छानपैकी आपण 4-5 पाण्याने असे धुऊया. तर बघा पहिले पाणी किती पांढरं होतं आणि फेसचं होतं आणि आता हे पाणी बघा किती निखळ आहे. तर मी प्रत्येक डाळी अशा ह्या प्रत्येक 3-4 पाण्याने, जोपर्यंत पाणी एकदम स्वच्छ येत नाही ना तोपर्यंत मी ह्या धुवून घेतल्या. तर बघा मी 4-5 पाण्याने तर ह्या नक्कीच धुवून घेतल्या आहे. ह्या मी रेवळ्या नाही आहे. रेवळ्या म्हणजे बारीक असे खडे असतात ना, त्याला रेळून घेतात. तर मी हा रेळून नाही घेत, कारण ह्या दुकानावरच्या डाळी होत्या तसं तर मी ह्या निवडूनच घेतलेल्या होत्या, निवडून पाकडून घेतलेल्या होत्या आणि नंतरच भिजत मी ह्या ठेवलेल्या होत्या. तर बघा एक पण खडा नाही आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट धुतल्या आणि गाळणीत ठेवल्या. तर बघा गाळणीत मी ह्या 10-15-20 मिनिटासाठी ठेवल्या. हवं तर तुम्ही अर्ध्या तासासाठी सुद्धा ठेवा, कारण पीठ हे पातळ नको व्हायला. पाणी असलं तर पीठ पातळ होतं, म्हणून मी 10-15-20 मिनिटासाठी हे गाळणी तशाच ठेवून घेतल्या आणि त्याच्यानंतर गिरणीमध्ये गेली आणि हे पीठ मी दळून आणलं. तर सर्वात पहिले मी चिरून घेतलेली होती कोथिंबीर आणि हे अद्रक पण चिरून घेतलेलं होतं, कारण जाड अद्रक असलं ना तर आपले वडे हे चांगले येणार नाही, म्हणून अद्रक हे चिरून घ्यायचं आणि नंतर त्याला बारीक करून घ्यायचं. आणि बारीक केल्यानंतर मी लसूण पण बारीक केलेला होता, वेगवेगळा केला. मी लसूण बारीक करून घेतला आणि नंतर अद्रक बारीक करून घेतला आणि परत दोघी मिक्स करून एकत्र करून घेतलं. तर बघा मी हा असा मसाला तयार केला आहे. तर वड्यांची डाळ फक्त फिक्की होती, त्याच्यात काहीच टाकलेलं नव्हतं, फक्त तिघी चारी डाळी एकत्र करून दळून आणलेल्या होत्या आणि बघा हा असा मसाला तयार करून घेतलेला आहे. तर आपल्याला विसर पडतो, म्हणून मी काय केलं, प्रत्येक वाट्यांमध्ये हा मसाला काढून घेतला. कारण कसं असतं, विसर तर पडतोच आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तूंचा, म्हणून मी या वस्तू सर्वात पहिले अशा काढून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात राहील की काय आपण टाकायचं होतं आणि काय नाही. तर बघा मी हा मसाला असा काढून घेतलेला आहे. तुम्हाला सांगते मी याच्यात काय काय घेतलेलं आहे. तर असं अद्रक आणि लसूण तर मी एकत्र वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघितलं. आणि त्याच्यानंतर जिरं आणि ओवा हे पण मी एकत्र वाटून घेतलेलं आहे. असं अर्धी वाटी जिरं ओवा आणि अर्धी वाटी अद्रक लसूण. तर बघा सर्वात पहिले मी अद्रक लसूणची पेस्ट ही पिठामध्ये मिक्स करून घेत आहे छान, आणि त्याच्यानंतर सर्व मसाला मी टाकून घेणार आहे. तर बघा हे छान अगदी मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लगेच आपण ही कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर वाटून घेतलेली होती मी, याच्यात काहीच टाकलेलं नाहीये, फक्त सिंपल कोथिंबीर आहे. आणि बडीशोपची पावडर करून घेतली होती, ती पण अर्धी वाटी घेतलेली आहे. तर ही बडीशोप पावडर आहे. आणि त्याच्यानंतर जिरं आणि ओवा ही पण अर्धी वाटी आहे, अर्धीची थोडी जास्त आहे. तर बघा ही पण मी बारीक वाटून घेतलेली होती. आणि त्याच्यानंतर मी बघा हे धना पावडर आहे, हवं तर तुम्ही टाका किंवा नका टाका, पण टाका, खूप छान टेस्ट येते. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा हिंग हिंग शक्यतो 1 चमचा घ्यायचा, आणि तर मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिंग घेऊ शकता. पण हिंग टाकल्यानं वडे खूप छान येतात, त्याच्यामुळे हिंग तर टाकणं गरजेचाच आहे. तर 1 चमचा, जो आपला पोह्यांचा चमचा असतो ना, तो 1 चमचा हिंग घ्यायचा. त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे लाल तिखट, हवं तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही लाल तिखट घ्या. मी 4 चमचे लाल तिखट घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपला पोह्याचा चमचा असतो ना, ते 4 चमचे असं मीठ घेतलेलं आहे. तर बघा या सर्व वस्तू मी अशा टाकून घेतलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता पातेलं थोडं तिकडं झालेलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल, पण हा सर्व मसाला मी असा घेतलेला आहे. तर बघा हे छान आता आपण मिक्स करून घेऊया. म्हणजे कसं असतं, आपल्याला नंतर कळत नाही की हे विसरली का ते विसरली का. याच्यात सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही, फक्त हे असे मसाले टाकायचे. तर बघा, आणि मीठ तर टाकायचं गरजेचंच आहे. तर मीठ आणि तिखट हे तर अर्जून टाका तुम्ही. आणि त्याच्यानंतर बघा मी लगेच साडी टाकली, हवं तर तुम्ही पेपरावर टाकू शकता. आणि तर ज्या साडीला असं दोरा वर्क वगैरे टिकली नाही ना, तर तीच साडी घ्यायची. आणि त्याच्यानंतर बघा अशी वडे झारायला तुम्ही गाळणी घेऊ शकता स्टीलची, किंवा तुमच्याकडे असेल तर अशी पण तुम्ही घेऊ शकता. तर बघा मी वड्याला सुरुवात केली आणि खूप उशीर झाला, 12 वाजलेले आहे. तर ऊन तर खूप लागत आहे. तर म्हटलं चला आता करून तर घेऊया. बाईचा जन्म घेणं काही सोपा नसतो, खूप काही काही कामं असतात, पण लोकांना असं वाटतं
वाटतं बाई म्हटलं म्हणजे डोक्यावर बसवून ठेवा की काय. तर बघा जाऊ दे काही हरकत नाही, पण बघा आमचं वर्षभर टिकणारं असं आहे सामान. आम्ही ऊन म्हणतो आणि खूप काही करून जातो. तर बघा एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आता वाजलेले आहे 1:30, तर मी आलेली आहे खाली. तर बघा खालच्या घरात येऊन बघितलं तर घड्याळामध्ये 1:30 वाजलेले आहे आणि 1:30 वाजता भर उन्हामध्ये मी हे वडे झाडून घेतलेले आहे. तर वडे बघा किती सुंदर आलेले आहेत, खूप छान मस्त बारीक बारीक पण वडे आलेले आहेत. हवं तर तुम्ही जाड बारीक जशी गाळणी असली ना तसे वडे करू शकतात. तर बारीक जरी वडे असले ना तरी घट्ट भाजी आणि मस्त भाजी अशी येते ती. तर बघा घड्याळामध्ये 1:30 वाजलेले आहे, घरामध्ये अजून एवढा पसारा माझा बाकी आहे. तर भांडे पण घासायचे आहे. बघा या आपल्या बरण्या सुद्धा छान वाळून गेले आहे. आता मी त्या लगेच भरून ठेवते आणि बघा भांडे पण आहे, तर ते भांडे आता भिजत टाकते आणि साईडला ठेवते आणि लगेच लागते मी स्वयंपाकाला, कारण घरातला पसारा आवरून नंतर स्वयंपाकाला लागायचं आहे. आणि तसं पण आमचे जेवण 2 किंवा 2:30लाच होता, म्हणून काही टेन्शन नाहीये. तर बघा बाई पण कसं असतं ना, तर लाईक करा, सबस्क्राईब करा.